नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बघा, वर्ष सुरू होऊन महिना कधी संपला हे सुद्धा कळत नाही आहे. म्हणजे खरंच दिवस किती फटाफट जात आहेत. आणि आता आपला हा फेब्रुवारी महिना चालू झाला आहे, तर कॅलेंडर म्हणजे अगदी आपला जिव्हाळ्याचा विषय आहे, की काही असलं की पटकन आपली नजर म्हणजे कॅलेंडर अशा ठिकाणीच असावं की आपली नजर तिथे सारखी पडली पाहिजे. म्हणजे काही सणवार आहेत, काय आहेत, तर ते काही तिथी असतील तर ते आपल्याला लगेचच कळतात. तर आता बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. तर म्हणून मी महिना सुरू होतो ना, तेव्हाच कॅलेंडरमध्ये या महिन्यात काय काय गोष्टी आहेत तर हे सगळं बघते. आणि हे कॅलेंडर मला खूप आवडतं, महालक्ष्मी कॅलेंडर. याच्यामध्ये ना सगळ्या म्हणजे तिथी वगैरे सगळं छान दिलेलं असतं. म्हणजे वास्तूचे मुहूर्त वगैरे असं पण सगळं ह्याच्यात माहिती दिलेली असते. आणि स्पेशली कॅलेंडरच्या मागच्या साईडचं जे पेज असतं ना, तिथे पण खूप छान अशी माहिती दिलेली असते. तर चला, कॅलेंडर सेट केलं. नाहीतर कधी-कधी 2-3 दिवस निघून जातात महिना जाऊन, तरीही आपलं कॅलेंडरकडे कधी-कधी लक्ष जात नाही. तर म्हणून सगळ्यात पहिलं ते काम केलं. तर हा पौर्णिमेच्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर म्हणून सकाळी देवपूजा करण्याच्या आधी आणि संध्याकाळी पण दिवा लावण्याच्या आधी मी सगळीकडे घरामध्ये ना हा भीमसेनी कापूर जो आहे तो जाळते. आणि तुम्हाला माहिती आहे, जाळते म्हणजे अशा प्रकारे जे कापूरदाणी असते ना त्याच्यामध्ये कापूर लावायचा. म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो अगदी संपूर्ण घराच्या कानाकोपऱ्यामध्ये तो पसरतो. आणि त्याचे काय चांगले इफेक्ट्स आहेत किंवा कापूर जाळल्याने काय होतं हे मी बऱ्याचदा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर सुरुवात जी आहे ना ती नेहमी सूर्यदेवांना अर्घ्य देऊन होते. आणि तुम्हीही हे करा. बघा, जेव्हा आपला सूर्य खूप बलवान असतो ना, तर तेव्हा सगळ्या गोष्टी ज्या पॉझिटिव्ह, कारण सूर्यदेवांमध्ये स्वतःमध्येच किती पॉझिटिव्हिटी आहे. विचार करा की एक दिवस जर सूर्य उगवला नाही तर असे आपल्याला शाळेमध्ये असताना निबंध होते. पण असं कधीच झालंच नाही आतापर्यंत की कधी सूर्यदेव आले नाही आहेत. तर म्हणून त्यांना प्रार्थना करून, त्यांना धन्यवाद देऊन त्यानंतर दिवसाची नेहमी सुरुवात करायची. त्यानंतर इथे बाहेर जे हे स्टँड ठेवलं ना, म्हणजे जी पण घरामध्ये मी झाडं ठेवली आहेत तर त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागतं. तुम्ही असं नाही आहे, भले ते इंडोर प्लांट्स जरी असले पण तरीही फक्त एकदा ठेवले आणि मग त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असं नाही होत. त्यांना पण वेळोवेळी 2-2, 3-3 दिवसांनी पाणी द्यावं लागतं. थोडंसं सूर्यप्रकाशामध्ये ठेवावं लागतं. तेव्हाच ते इंडोर प्लांट्स छान राहतात. त्यांची प्रॉपर कटिंग करावी लागते. तर हे आहे स्नेक प्लांट. तर हे अगदी प्लेन आहे स्नेक प्लांट. तर तुम्ही घराच्या एंट्रीला तुम्ही स्नेक प्लांट ठेवा. कारण ह्याला ना जास्त मेंटेनन्सची गरज लागत नाही. म्हणजे तुम्ही अगदी आठवडाभर, 2 आठवडे जरी ह्याला पाणी नाही घातलं तरीही हे झाड खूप छान प्रकारे सर्वाईव्ह करतं. आणि इथे मी छान मनी प्लांट्स ठेवले आहेत बघा. हे मनी प्लांट आहे ना, मी 2 दिवस बाहेर ठेवलं होतं. झाडांची अल्टीपल्टी आपल्याला करावी लागते, कारण मग थोडंसं त्यांना पण ऊन मिळालं ना, मग ते आणखीन छान फ्रेश होतात. तर घराच्या एंट्रीला किंवा आतमधल्या बाजूला तुम्हाला ठेवायचं असेल तर अशा प्रकारचं स्नेक प्लांट आहे ना, हे थोडंसं महाग मिळतं. पण ह्याला साईडने ज्या ह्या पिवळ्या कडा असतात ना, असं स्नेक प्लांट ना खूप खूप चांगलं काम करतं. तर अशा प्रकारचं स्नेक प्लांट तुम्ही ठेवत चला. आणि आज आता पौर्णिमा आहे म्हटल्यानंतर मला सगळे देव संपूर्ण देवघर उजळवायचं असतं. म्हणजे जे पण आपण तांदूळ ठेवतो वेगवेगळ्या वाट्यांमध्ये किंवा कशाच्याही खाली आपण जे तांदूळ ठेवतो ना, तर ते सगळे आज मी पौर्णिमेला बदलते. आणि इतर वेळी मध्येच समजा मला वाटलं की थोडेफार खराब झाले असतात, कधी-कधी बुरशी येते, तर तेव्हाही मी बदलते. पण शक्यतो खराब होत नाही, तर तेव्हा मी पौर्णिमेलाच बदलते. हे जे तांदूळ आपण काढतो ना, तर हे तुम्ही चांगले असतील समजा तांदूळ, तर ते तुम्ही साठवणीच्या तांदळामध्ये थोडेसे घाला. आणि बाकी जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना खायला घाला. किंवा अगदीच काहीच ऑप्शन नसेल तर मग तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकू शकता. जेव्हा काही स्पेशल दिवस असतात, पौर्णिमा असते किंवा वेगवेगळे काय काय आपले सणसूद असतात, तर तेव्हा सुरुवात जी आहे ना, तर आपण लादी पुसताना जे पाणी घेतो त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं, थोडंसं खडामीठ घालायचं आणि त्याने संपूर्ण लादी छान स्वच्छ करायची. त्यानंतर बघा, आता हे देव उजळवायचे आहेत, तर चांदीच्या ज्या मूर्ती आहेत, ही माझ्याकडे अन्नपूर्णा मातेची आणि धनलक्ष्मी मातेची मूर्ती आहे. तर बघा किती आता वातावरण सध्या असं झालं आहे ना, की आज देव स्वच्छ केले तरी उद्या लगेच काळे होत आहेत. तर किती मूर्ती बघा काळी झाली आहे.
पण रुपेरीने क्लीन केल्यानंतर अगदी नव्यासारख्या चांदीच्या ज्या मूर्ती आहेत ना, त्या अगदी सुंदर चमकतात. आणि ज्या पितळेच्या मूर्ती आहेत तर त्या मी ॲक्लिन पावडरने स्वच्छ करते. तर जसं जसं वातावरण बदलत असतं ना, तसं तांबं, पितळ या धातूंवरती त्याचा असर होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या मूर्त्या कधी लवकर काळ्या पडतात, कधी आठवडाभरसुद्धा जशाच्या तशा राहतात. तर बघा, आता आजची पूजा अशी खूप छान आणि प्रसन्न अशी झालेली आहे. आता पहिल्यापेक्षा ना गोडाचं प्रमाण खूप कमी झालं आहे आणि तसंही आमच्याकडे गोड खूप कमी खाल्लं जातं. तर म्हणून मी कधीतरीच काही जे खीर म्हणा, हलवा म्हणा, असं काही सणसूद असेल तरच घरात काहीतरी गोड व्हावं म्हणून बनवते. त्यातही साखरेचं प्रमाण जे आहे ते अगदी थोडंच घालते. तर आज मी छान शेवयांची खीर बनवणार आहे. तर शेवयांची खीर सगळ्यांना आवडते आमच्याकडे. तर खिरीचं काम पहिले करून घेणार आणि मग त्यानंतर मग आजच्या पौर्णिमेच्या ज्या माझ्या काय काय सेवा आहेत, पूजा आहेत, तर त्या सगळ्या करून घेणार. तर बघा, खूप वेळ ना बसून कंटिन्यू मांडी घालून बसल्यामुळे सुद्धा ज्यांना सायटिकाचा त्रास आहे त्यांना सांगते की कंटिन्यू बराच वेळ एकाच जागेवर तुम्ही मांडी घालून बसलात ना, तर ती नस दुखायला लागते. त्यानंतर खूप वेळ जास्त उभं राहिलं त्याच्यामुळे सुद्धा पायांना त्रास होतो. तर आपल्याला दोन्ही बॅलन्स करायचं आहे, म्हणजे थोडा वेळ उभं राहायचं आहे, थोडा वेळ बसायचं आहे. तर म्हणून मला ना खरंच जी जुनी पद्धत होती बघा, तुम्ही जुने जे स्वयंपाकघर लेपायचे तर ते कशा प्रकारचे होते की थोडंसं असं उंचवटा करायचे आणि साईडला बसायला पण तिथे जागा असायची. तर त्याच्यामुळे कितीही जणांचं जरी स्वयंपाक असेल पण तरीही त्या बसण्याच्या तशा सिस्टममुळे आपल्याला काहीच त्रास होणार नाही. म्हणजे कंटिन्यू तुम्हाला उभं राहायची पण गरज नाही आहे आणि कंटिन्यू बसायची पण गरज नाही आहे. तर म्हणून पहिल्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ज्या त्यांनी केल्या आहेत, तर त्याच्यामागे खरंच की खूप शास्त्रीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या दोन्ही प्रकारे त्या अगदी म्हणजे खूप छान पद्धतीने त्यांनी त्या केलेल्या आहेत. तर आता तर तसं पॉसिबल नाही आहे. पण ठीक आहे, आपल्याला जसं जमेल, जसं ॲडजस्ट होईल तसं आपण काही गोष्टी करायच्या. तर आता मी थोडंसं तूप घातलं टोपामध्ये आणि त्याच्यामध्ये छान ह्या शेवया, भाजलेल्या शेवया आहेत, पण तरीही तुपामध्ये एकदा छान परतवून घेतला ना, की आणखीन त्या खरपूस आणि छान लागतात. तर आता तुपामध्ये छान भाजून घेते आणि त्यानंतर एक साईडला मी दूध ठेवलेलं आहे गरम केलेलं. त्याच्यामध्ये ना गरम गरम दूध घालायचं, म्हणजे ती आपली शेवई आणि छान फुगते पण आणि आपली खीर आणखीन छान होते. पौर्णिमा किंवा देवींचे काही दिवस असतात तर तेव्हा तुम्ही अशी म्हणजे खिरीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. तुम्ही तांदळाची पण खीर बनवू शकता, शेवयाची खीर बनवू शकता, रव्याची खीर आपण बनवू शकतो. तर खीर ना पटकन बनते आणि सगळ्यांना आवडते. तर म्हणून आमच्याकडे तरी जास्तीत जास्त वेळा खीर म्हणजे खीरच बनवली जाते. तर असं असं बघा, आता ह्याच्यामध्ये दूध गरम गरम छान घातलं आहे आणि तुपामुळे त्या दुधाला असा एक वेगळाच छान रंगसुद्धा आला आहे. त्यानंतर थोडीशी मी, माझ्याकडे ते वाटीचं प्रमाण आहे त्याच्या हिशोबानेच मी साखर घालते आणि म्हणजे नेहमीपेक्षा कमीच घालते साखर. तर साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्या दुधाला ना, ज्या खिरीला ना थोडा वेळ द्यायचा. गॅस असा अगदी मीडियम किंवा फास्ट करायचा नाही. स्लो गॅसवरती तुमचं दूध जसं जसं हळूहळू आटत जातं ना, तशी ती खीर आणखीन म्हणजे चविष्ट होते. तर आता ह्याच्यामध्ये मी केसर घातलं थोडं, त्याने खिरीला खूप छान रंग येईल, छान फ्लेवर येईल. त्यानंतर आज ना मी हे घालणार आहे ते म्हणजे कस्टर्ड पावडर. तर थोडीशी कस्टर्ड पावडर दुधामध्येच मिक्स केली. अगदी अर्धा चमचा घेतली मी फक्त, कारण खूप जास्त घेतलीत ना तर अगदीच घट्ट घट्ट होऊन जाईल. म्हणून तुमचं जे दुधाचं किंवा खिरीचं प्रमाण आहे त्याच्या हिशोबाने पावडर घ्या. आणि खरंच तुम्हाला सांगते, ह्याच्यामुळे
ती खीर इतकी मिळून आली होती ना, म्हणजे जो दाटसरपणा आहे दुधाचा तो त्यामुळे खूप छान येतो. फक्त पावडर तुम्ही व्यवस्थित प्रमाणात घाला. त्यानंतर छान ड्रायफ्रुट्स घातले आणि त्यानंतर वेलची पावडर, जी जायफळ, वेलची असं सगळं पावडर मी मिक्स बनवून ठेवते. त्यामुळे पटकन असं काही बनवायचं असेल तेव्हा अगदी व्यवस्थित पडतं. तर खीर आपली छान झालेली आहे. त्यानंतर आज मी पौर्णिमेला काय काय सेवा करते ते मी तुम्हाला सांगते. बऱ्याचदा सांगितलं आहे, तरी आपले नवीन-नवीन म्हणजे फॅमिली आहे, नवीन-नवीन काही सबस्क्रायबर्स येतात, तर त्यांच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा सांगते. तर मी अष्टलक्ष्मी कलशचं पूजन करते. तर आता बऱ्याच ताई म्हणतील, की "तू धनलक्ष्मी कुंचन सेवा करत नाही का?" तर धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये ज्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात, त्या सगळ्या गोष्टी या अष्टलक्ष्मी कलश पूजनमध्ये सुद्धा वापरल्या जातात. आणि धनलक्ष्मी कुंचन करताना आपण फक्त एकाच म्हणजे लक्ष्मी देवतेची पूजा करतो. पण इथे तुम्हाला 8ही ज्या लक्ष्मी आहेत, त्या सगळ्यांची तुमची पूजा होते. तर म्हणून हा कलश जो आहे ना, याला ते ब्लॅक कलरचं असं एक पॉलिश होतं. पण आता मी याला छान असा ॲक्लिन पावडरने खूप क्लीन केला आहे आणि अगदी असा मस्त सोन्यासारखा तो चमकतोय मस्त. तर सुरुवातीला पहिले 8ही ज्या लक्ष्मी देवतेच्या मूर्ती आहेत त्याच्यावरती त्याला छान हळद कुंकू लावून घ्यायचं. त्यानंतर आपण जी प्लेट ठेवतो खाली त्याच्यावरती जे कॉईन आहे ते कॉईन ठेवायचे. ह्याचा संपूर्ण पूजा कशी करायची, काय करायची याचा डिटेल व्हिडिओ आहे. तुम्हाला हवा असेल तर मग मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा कमेंट सेक्शनमध्ये पिन करेन. तर ही सेवा आहे ना, म्हणजे कुठलीही सेवा, आता बरेच जण हे प्रश्न विचारत राहतात, की "ताई, ही सेवा केली का काय होतं? ती सेवा केली का काय होतं?" मी ही सेवा कधीपासून करते, पण तरीही मला काहीच फरक जाणवत नाही. तर मी नेहमी तुम्हाला सांगते, की कुठलीही सेवा कुठल्याही अपेक्षेने तुम्ही करू नका. तुम्ही अगदी निरपेक्ष वृत्तीने जेव्हा देवासाठी काही करता ना, तर देवही तुमच्यासाठी काही करायला कधीच मागे-पुढे बघत नाही. तर म्हणून सुरुवात तर आपली जी सेवा आहे ना, ती निस्वार्थपणे झाली पाहिजे, की आजपर्यंत देवा तू मला जेही काही दिलं आहेस, हा जो माणसाचा जन्म दिला आहेस, तर ह्याच्यासाठी फुलाची पाकळी माझ्याकडून तुला धन्यवाद किंवा कृतज्ञता किंवा थँक हे म्हणण्यासाठी मी देवाची सेवा करते. हा जर भाव तुमच्या मनात असेल ना, तर नक्कीच म्हणजे देव काहीही न मागता किंवा तुम्हाला माहीतही नाही अशाही गोष्टी तुमच्या पदरी पाडतात. तर बघा अशा प्रकारे कलश हा भरायचा आहे आणि तांदूळ आहेत ना, तुम्ही तेच तांदूळसुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला वाटलं की आता हे तांदूळ बरेचदा वापरलेत, तर आता आपण नवीन तांदूळ घेऊ. तर ते जुने तांदूळ आहेत ते तुम्ही आपले जे मासिक धर्म वगैरे नसतील, तर तसे दिवस सोडून तुम्ही रोजच्या जेवणामध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांनाही देऊ शकता. तर शक्यतो जास्त प्रमाणात तांदूळ असतात, तर आपण रोजच्या जेवणात जर वापरून घेतले तर ते जास्त चांगलं आहे. म्हणजे प्रसाद स्वरूपात आपण ते खाऊ शकतो. तर अशा प्रकारे बघा हा अष्टलक्ष्मी कलश पूजन करते. मी पौर्णिमेलाच करते, कारण प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी करायला मला जमत नाही. तर ह्याच्यासोबत तुम्ही अष्टलक्ष्मी स्तोत्र असतं, तर त्याचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून ठेवू शकता. त्यानंतर मग समजा ज्यांच्याकडे अष्टलक्ष्मी कलश नसेल, तर तुम्ही धनलक्ष्मी कुंचन असेल, त्याची तुम्ही सेवा करा. बघा पौर्णिमेला ना, म्हणजे ह्या तिथींना ना, जी ही शक्ती असते किंवा जी ही ऊर्जा असते, ती खूप जास्त प्रभावी असते. तर म्हणून आपण त्या दरम्यान जर अशा सेवा केल्या किंवा देवाचं नामस्मरण केलं, तर ते खूप जास्त प्रमाणात आपल्याला प्रभावी ठरतं. तर त्यानंतर जे आपलं श्रीयंत्र आहे, तर श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा जो फोटो असेल किंवा मूर्ती असेल, त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर आता हे जे श्रीयंत्र आहे मी म्हणजे धनलक्ष्मी मातेची जी माझी मूर्ती आहे ना, त्याच्या समोरच ठेवलं आहे. तर म्हणून तिथेच मी कुंकुमार्चन करते. परत वेगळ्या ठिकाणी किंवा वेगळी प्लेट घेऊन मी करत नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि हे जे कुंकू श्रीयंत्रावरती जे जमा होतं ना, तर ते काढून घ्यायचं. म्हणजे लगेचच नाही, थोड्या वेळाने काढून घ्यायचं किंवा दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचं आणि ते कुंकू रोज तुम्ही घरातल्या सगळ्यांनी तुम्ही तुमच्या कपाळाला लावत चला. कारण त्यावरती आपली सेवा झालेली असते. ते खूप प्रभावी असं कुंकू असतं. जेव्हाही तुम्ही कुठल्या चांगल्या कार्यासाठी किंवा रोजच तुम्ही कुठेही जेव्हा बाहेर पडत असाल, तर त्याच्या आधी तुम्ही नक्की हे कपाळाला कुंकू लावा. कपाळाला कुंकू लावल्याने काय होतं ना, आपलं जे आज्ञाचक्र असतं त्याचीही आपण पूजा करत असतो, आपल्या बुद्धीची आपण पूजा करत असतो
आणि बघा अशा प्रकारे आज मी हळदीचं लेपनसुद्धा केलं होतं. तर पूजा झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा अशा प्रकारे घरात धूप करत जा. धुपाने पण आहे ना घरातलं वातावरण इतकं प्रसन्न आणि ताजंतवानं होऊन जातं. जी पण घरातली काही मरगळ, निगेटिव्हिटी जेही असेल ना, तर ते सगळं घराच्या बाहेर निघून जातं. तर अशा प्रकारे ज्या पण काही देवींच्या सेवा असतील किंवा भगवान विष्णूंच्या सेवा असतील, तर त्या तुम्ही पौर्णिमेला करा. बऱ्याच ताई पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा करतात. तर मला एवढं सगळं शक्य होत नाही, म्हणून मी ते करत नाही. पण घरच्या घरी तुम्ही करू शकता. तर हा झाला पूजेचा भाग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वाचनाच्या बाबतीत तर जसं मी तुम्हाला म्हटलं की हे बघा अष्टलक्ष्मी स्तोत्र अशा प्रकारे असते. ह्याच्यामध्ये 8ही ज्या लक्ष्मी आहेत ना त्यांची स्तुती केलेली आहे आणि हे तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा मिळून जाईल किंवा गुगलवर पण तुम्ही सर्च केलं तर मिळून जाईल. किंवा तुम्ही जर दादांकडून म्हणजे बाप्पा मोरया दादांकडून समजा तुम्ही तो कलश मागवला तर त्याच्यासोबत त्याचं जे सामान लागतं ते सुद्धा त्याच्यासोबत मिळतं. आणि अशा प्रकारे हे अष्टलक्ष्मी स्तोत्राचं हे पानसुद्धा ते त्याच्यासोबत देतात, म्हणजे तुम्हाला ते वाचता येतं. तर ह्याचं मी कलश भरताना मी नॉर्मल फक्त ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जप करते आणि नंतर मग मी हे संपूर्ण व्यवस्थित वाचन करते. त्यानंतर जे दुर्गा कवच मी तुम्हाला दाखवलं ते तुम्ही वाचा. ते तर मी रोजच वाचते, पण अशा खास दिवशी तुम्ही नक्की वाचा. त्यानंतर आपण श्री सूक्तम, विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र अशा बरेच जे स्तोत्र मंत्र आहेत त्याचं आपण पठण करू शकतो. तर अशा प्रकारे माझ्या पौर्णिमेच्या सगळ्या सेवा असतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.